ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा तुम्ही ज्ञानज्योती, वंदन करतो तुम्हाला कोटी कोटी, वंदन करतो तुम्हाला कोटी कोटी. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे सतत छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारा माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यांना मनोभावे वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतीय लोकांचा दृष्टिकोन मर्यादित होता. स्त्रियांना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. चूल आणि मूल हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र होय, अशी लोकांची धारणा होती. अशा काळात 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई व खंडोजी निवसे पाटील यांना कन्या रत्न प्राप्त झाली. तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले आणि हीच सावित्री शिक्षणाची उद्धाती सावित्रीबाई फुले म्हणून लौकिक पावली. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. भारतातील देशातील संपूर्ण महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई. सावित्रीबाई एक थोर समाजसेविका, उत्तम कवयित्री आणि तत्वज्ञ म्हणून त्यांची ओळख झाली. पतीसोबत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. स्त्रियांनी शिकले व शिकवले हे धर्माला अनुसरून नाही असे काही लोकांना वाटे. अशा लोकांनी सावित्रीबाई यांना विरोध केला. सावित्रीबाई फुले शाळेत निघाल्या की लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत, पण सावित्रीबाईंनी खंबीरपणे तोंड दिले. महिलांना शिक्षित व स्वावलंबी बनवण्यात